कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून ती इशारा पातळीकडे जातीये। संभाव्य पूरस्थितीचा विचार करता महानगरपालिकेने सर्व निवारा केंद्र सज्ज ठेवली आहेत। दरम्यान पूरबाधित भागांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या असून इशारा पातळी गाठताच ज्या भागात पाणी शिरतं तिथल्या नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्याचे आदेशही दिले आहेत। गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी इशारा पातळीच्या दिशेने वाटचाल करतेय। पाणी इशारा पातळी गाठताच ज्या भागात पाणी शिरतं तिथल्या नागरिकांना तात्काळ स्थलांतरित करण्याचे आदेश प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत। या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी आज सकाळी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठ आणि दिगंबर जैन बोर्डिंग निवारा केंद्राची पाहणी केली। या केंद्रांची संपूर्ण साफसफाई करून ती नागरिकांसाठी सज्ज ठेवली आहेत। या पाहणीच्या वेळी सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील, युवराज जबडे, आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे उपस्थित होते। आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले। तसंच शिवाजी पूल ते गंगावेश या रस्त्याकडेला नदीचं पाणी आल्यानं हा रस्ता बॅरिकेड लावून बंद करण्यात आलाय।